श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, न्याय कसा असतो आणि न्याय योग्य तो कसा द्यायचा असतो, आज या एका छोट्याशा कथेमार्फत तुम्हाला कळेल. आजची ही कथा तुमच्या जीवनासाठी खूप अत्यंत उपयोगी पडणार आहे. या कथेला दुर्लक्ष न करता पूर्ण ऐका. ही कथा तुमच्यासाठी खूप महत्त्वाची सोबत उपयोगी ठरणार आहे. त्यामुळे या कथेला आज दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न तुम्ही करू नका. ही कथा पूर्ण ऐका. तुमच्या जीवनात तुम्हाला मोठ्या गोष्टी पाहायला मिळतील. ही कथा पूर्ण ऐका. स्वामी म्हणतात, तुमचा ही कथा ऐकल्यानंतर पूर्णपणे विचार करण्याचा उद्दिष्ट बदलून जाईल. ही कथा ऐकल्यानंतर तुम्हाला योग्य निर्णय कसा घ्यावा या गोष्टीची खात्री होईल. तुमचाही स्वामीवरती विश्वास असेल आणि त्यांना मानत असाल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि एकदा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा. खूप जुनी गोष्ट आहे. सुंदरनगर नावाच्या एका गावात रामदत्त नावाचा एक ब्राह्मण राहत होता. रामदत्त अत्यंत गरीब होता. लोकांच्या घरी पूजापाठ करून ते आपले जीवन जगत होता. एके दिवशी रामदत्त आपल्या घरात झोपलेले असताना रात्रीच्या वेळेस त्याला काही आवाज ऐकू आला, ज्यामुळे त्याची झोप मोडली गेली. तो उठला आणि झोपडीच्या बाहेर पाहू लागला. बाहेर खूप अंधार होता, पण जरा बारकाईने पाहिले तर त्याच्या झोपडीबाहेर दोन माणसं बोलत होती. रामदत्त कोपऱ्यात लपून त्यांच्या गोष्टी ऐकू लागला. दोघांची बोलणी ऐकून रामदत्तला कळलं की त्यातला एक भास्कर नावाचा चोर होता आणि दुसरा महालातला शिपाई होता. खरी गोष्ट अशी होती की भास्कर नावाचा तो माणूस चोरी करून पळून जात होता आणि शिपायाने त्याला पकडलं होतं. शिपाई त्या माणसाला म्हणाला, भास्कर, चोरी करणं म्हणजे केवळ गुन्हा नाही तर पापही आहे. अजून तुझं वय तरी किती आहे रे की तू या चोरीसारख्या कामात पडला आहे? तुला असं कोणतं कारण पडलं की तुला हा पाप करावा लागतोय? भास्कर शांतपणे अत्यंत विनम्र आवाजात त्या शिपायाला म्हणतो, तुमचं म्हणणं अगदी खरं आहे हो, पण आमच्या घराची स्थिती खूप वाईट आहे. त्यामुळे मला दुसरा कुठला मार्ग दिसला नाही आणि म्हणून चोरीसारखा वाईट मार्ग स्वीकारावा लागला. जर तुम्हाला मला यावेळी सोडून दिलं तर मी आयुष्यात कधीही चोरी करणार नाही. शिपाई म्हणाला, तुला पाहता तू चांगल्या घरचा वाटतोय, मग तू अशी कोणती आपत्ती आली तुझ्यावर की तू या मार्गावर आला? शिपायाने विचारल्यानंतर भास्कर आपली कथा सांगू लागला. अहो शिपाई दादा, माझं कुटुंब खूप गरीब आहे. लहानपणापासून माझे वडील वारले आणि माझ्या आईने खूप कष्ट करून मला वाढवलं आहे. ती लोकांच्या घरी काम करून जे काही कमाई करत होती त्यातून माझं पालनपोषण करत होती. नुकत्याच 2 दिवसापूर्वी रात्रीच्या काळोख्यात 2 पती-पत्नी आमच्या घरी आले. त्यांनी सांगितलं की ते दुसऱ्या गावाला जात होते, पण रात्र होऊन गेली म्हणून आसरा शोधत ते आमच्या घरी आले. त्यांना रात्री तिथे थांबण्याची विनंती केली. माझ्या आईने त्यांच्यावर दया करून त्यांना घरात शरण दिलं. मग पती-पत्नी सांगितलं की त्यांना खूप भूक लागली आहे, काही खायला मिळालं तर उपकार होईल. सकाळी आम्ही निघून जाऊ. माझ्या आईने त्यांची गोष्ट मान्य केली. ती म्हणाली, ठीक आहे, मी तुमच्यासाठी जेवण तयार करीन, पण आमचं घर खूप लहान आहे, तुम्हाला इथे थांबण्यास फार त्रास होऊ शकतो. त्यावर पती-पत्नीने सांगितलं की त्यांना याचं काहीही हरकणार नाही. त्यानंतर माझ्या आईने त्यांचे हातपाय धुवायला सांगितले आणि त्यांच्यासाठी रात्री जेवणाची सोय केली. जेवण झाल्यानंतर ते लोक म्हणू लागले, जेवण अतिशय चविष्ट होतं, आम्ही तुमचे हे उपकार कसे फेडू? माझी आई म्हणाली, यात उपकार काहीच नसतात, हे तर माणुसकीच्या कर्तव्यापोटी केलेले आहे. अशा प्रकारे ते दोघं पती पत्नी जेवण करून आमच्या घरी झोपले. रात्रभर ते शांतपणे झोपले, परंतु सकाळी आम्ही त्यांना उठवण्यासाठी गेलो तेव्हा ते दोघं मृत्यू अवस्थेत आढळले. ही बातमी गावात सगळ्या घरात पसरली. वैद्याने त्यांना पाहिलं आणि सांगितलं की यांचा मृत्यू विषामुळे झाला आहे. आमच्या घरी नगराचा कोतवाल आला आणि आम्ही त्यांना काही जेवण दिलं. त्यांनी चौकशी केली. त्या जेवणात एक मृत पाल आढळली. कोतवाल आम्हाला तात्काळ राजाच्या दरबारात घेऊन गेले. कोतवालाच्या सगळ्या गोष्टी ऐकून महाराजांनी आपला निर्णय दिला. महाराजांचा निर्णय असा होता की
की त्या दोघांचा मृत्यूचं कारण ते जेवण होतं जे माझ्या आईने त्यांना दिलं होतं. जरी जाणून बुजून झालं नसलं तरी अनुवादाने का होईना, पण अपराध तर झालाच आहे. या दोघांचा मृत्यू झाला आहे. या अपराधासाठी त्यांना फाशीची शिक्षा दिली जाते. परंतु राजदरबारात उपस्थित एक मंत्री म्हणाला, महाराज, तुम्ही दिलेले दंड पुन्हा विचारात घ्या. कारण जाणून बुजून केलेली हत्या आणि अनवधानाने झालेली हत्या यात खूप फरक असतो. दोन्हीसाठी एकच दंड उचित नाही. जरी आई मुलांनी अपराध केला असता आणि ते मान्यही केला असता तरी हा दंड योग्य नाही. म्हणून महाराज, तुम्ही यांच्यावर काही दया करावी. मंत्र्याची गोष्ट ऐकून थोडा वेळ विचार करत पडले. त्यानंतर मग महाराज आपला निर्णय बदलून त्यांना दुसरी शिक्षा देतात. महाराज म्हणाले, मंत्रीजी म्हणतात तसं. या आई मुलांच्या मनात अशी कोणतीही इच्छा नव्हती की त्या पतीपत्नीची हत्या करावी, परंतु तरीही या दोघांच्या मृत्यूला हे आई मुलं जबाबदार आहे. त्यामुळे यांना दंड मिळणार आणि तो दंड म्हणून त्यांच्याकडून 1000 सुवर्णमुद्रा राजकोषात जमा कराव्या लागतील. जर हे 1 महिन्याच्या आत करू शकले नाही तर त्यांच्या कुटुंबांना मृत्यूदंड दिला जाईल. मग भास्कर आपली कथा सांगून म्हणाला, शिपाई दादा, आता तुम्ही सांगा, एवढे पैसे मी कुठून आणू? माझ्या आईला वाचवण्यासाठी मी रात्रदिवस मेहनत केली, परंतु तरीही फक्त 100 सुवर्णमुद्राच जमा करू शकलो. आणि आज अंतिम मुदत आहे. उद्या जर मी 1000 सुवर्णमुद्रा जमा करू शकलो नाही तर माझ्या आईला मृत्यूदंड दिला जाईल. मला दुसरा कोणताच मार्ग दिसला नाही, म्हणून मी चोरी करण्याचा निर्णय घेतला. आणि महाराज, मी चोरी केली तेव्हा तुम्हाला पकडलं. ब्राह्मण रामदत्त जो त्यांच्या गोष्टी ऐकत होता त्याला भास्करवर खूपच दया आली. भास्करची गोष्ट ऐकून शिपाईलाही त्यावर दया आली. शिपाई म्हणाला, पाहता पाहता तुझी गोष्ट खूपच दुःखदायक आहे, पण तरीही तू जे केलं ते मोठा अपराध आहे. तुला हवं असेल तसं तर कुणाकडून उधार घेऊ शकत होता. भास्कर म्हणाला, अहो शिपाई दादा, तुम्हीच सांगा, आमची परिस्थिती पाहता कुणी मला 1000 सुवर्णमुद्रा का उधार देईल? आणि जर कुणी दयाळू होऊन दिलंही तर मी उधारी कशी फेडणार? भास्करची गोष्ट ऐकून शिपाईही काळ विचारात पडला आणि म्हणाला, ठीक आहे भास्कर, मी तुझी परिस्थिती समजू शकतो. जे व्हायचं होतं ते झालं, पण याबद्दल कधीही नंतर तू चोरी करू नको. मी स्वतः गरीब आहे रे, माझ्या जीवनात अनेक समस्या येतात. तू असं कर, जे तू चोरी केलं आहे त्यातून 1000 सुवर्णमुद्रा काढ आणि बाकीचे मला दे. मग इथून शांतपणे निघून जा. शिपायाची ही गोष्ट ऐकून ब्राह्मण रामदत्तला खूपच राग आला. त्याने मनात विचार केला, हा शिपाई चोराला केवळ सोडून देत नाही तर त्याला म्हणतो की चोरीचा अर्थ अर्धधन मला दे. हे आणखीन मोठा अपराध आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी रामदत्त राजदरबारात गेला. राजदरबारात गेल्यानंतर त्याला माहिती होतं की आज महाराज पुन्हा या प्रकरणाची सुनवाई करतील, पण तो शांतपणे जाऊन तिथे उभे राहिला. रात्रीच्या घटनेबद्दल कुणाला काहीही नाही सांगलं. राजदरबाराची कार्यवाही सुरू झाली. भास्कर नावाचा तो युवक राजदरबारात हजर झाला आणि 1000 सुवर्णमुद्रा राजकोषात जमा केल्या, ज्यामुळे त्याच्या आईला कारागृहातून मुक्त करण्यात आलं. आईच्या सुटकेने दोघांचेही आनंदी होते. त्यामुळे त्यांचा आनंद पाहून राजदरबारातील लोकही खूप प्रसन्न झाले. हे सगळं रामदत्त लक्षपूर्वक पाहत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी राजदरबारात एक व्यापारी आला आणि महाराजांना तक्रार करत म्हणाला, महाराज, माझा जन्म एका अत्यंत गरीब कुटुंबात झाला होता. माझ्या प्रामाणिकपणाने आणि मेहनतीने मी माझा व्यापार सुरू केला. या व्यापारातून मी बरीच संपत्ती कमावली होती आणि मी या धनातून दागिन्यांचा व्यवसाय सुरू करत इच्छित होतो. पण काल रात्री माझ्या घरातील सर्व संपत्ती आणि धन चोरीला गेलं. महाराज म्हणाले, व्यापारी, आम्हाला हे सगळं सविस्तर सांगा. चोरी कशी झाली? व्यापारी म्हणाला, मी दागिन्यांचा व्यापारी आहे आणि आता ते सुरू करण्याची माझी इच्छा होती. माझं सगळं धन हे घरी ठेवून मी शेजारच्या गावात एका व्यापाऱ्याशी बोलणी करण्यासाठी गेलो होतो आणि तेव्हा घरात कडीकोंडा तुटलेला होता आणि घरातील सगळं धन गायब होतं. हे ऐकून महाराज त्वरित कोतवालाला म्हणाले, कोतवालजी, या व्यापाऱ्याच्या घरी जी चोरी झाली आहे त्याची तात्काळ चौकशी करा आणि लवकरात लवकर चोराला पकडून राजदरबारात हजर करा. व्यापारी म्हणाला, महाराज, त्या चोराला शोधण्याची तुम्हाला कुठेही जायची गरज नाही. माझ्या घरात चोरी करणारा चोर मला चांगलाच माहिती आहे. व्यापारी म्हणाला, महाराजांनी आश्चर्याने विचारले, तुला तो चोर माहिती आहे का? जर तसं आहे तर त्याची संपूर्ण माहिती आम्हाला दे.
आमचे सैनिक तात्काळ त्याला पकडून इथे आणतील. व्यापारी म्हणाला, महाराज तो दुसरा किंवा तिसरा कोणीही नाही, तर काल ज्याला तुम्ही सोडलं त्या महिलेचा मुलगा भास्कर आहे. त्यानेच माझ्या घरात चोरी केली आणि तिथून चोरी केलेले धन हे दंड म्हणून तुमच्या राजकोषात जमा केले. अशा प्रकारे त्याने आपल्या आईला सोडवलं. हे ऐकून महाराज काही क्षण विचारात पडले. दरबारात उपस्थित सर्वजण उत्सुकतेने पाहत होते की या आता गोष्टीवर महाराज काय निर्णय घेणार. महाराजांनी तात्काळ भास्करला राजदरबारात बोलवलं आणि विचारलं, युवक, तू या व्यापाराच्या घरात चोरी केली आहे का? ही गोष्ट खरी आहे का? ती चोरी तूच केली आहे का? भास्कर म्हणाला, होय महाराज, त्याच्या घरात चोरी मी केली आहे. माझ्या आईला सोडवण्याचा माझ्याकडे दुसरा तिसरा कोणताही मार्ग नव्हता. 1 महिन्यात 1000 सुवर्णमुद्रा आणणे माझ्यासाठी जणू अशक्यच होतं. महाराज, माझ्यासारखा गरीब माणूस कुठून आणू शकतो? मला काहीच मार्ग दिसत नव्हता, म्हणून मी नाइलाजास्तव चोरी केली, कारण मी काहीही करून माझ्या आईला वाचवू इच्छित होतो. अशा प्रकारे भास्करने आपला अपराध मान्य केला. महाराजांनी आपला निर्णय दिला. या युवकाने आपला अपराध स्वीकार केला आहे. त्याला तात्काळ कारागृहात टाकलं जावं आणि त्याच्या आईला बोलावून सांगितलं जावं की या व्यापाऱ्याच्या घरातून जेही धन चोरी झालंय ते धन व्यापाऱ्याला परत दिलं जावं. त्यानंतर भास्कर कारागृहात सोडून दिलं जाईल. हे ऐकून भास्करच्या मनात विचार आला की माझी आई व्यापाऱ्याचं धन परत कसं देईन, कारण ते धन तर मी राजकोषात जमा केलं आहे. त्याचवेळी तिथे उपस्थित असलेला ब्राह्मण रामदत्त पुढे येऊन महाराजांना प्रणाम करत म्हणाला, महाराज, माझा प्रणाम स्वीकार करावा. मी तुमच्या राज्यात राहणारा ब्राह्मण रामदत्त आहे. महाराज, मी हे प्रकरण सुरुवातीपासूनच पाहत आहे. तुमची परवानगी असेल तर मी या घटनेबद्दल काही बोलू इच्छितो. महाराज म्हणाले, रामदत्त, या प्रकरणात तुला काय म्हणायचं आहे? रामदत्त म्हणाला, महाराज, छोट्या तोंडी मोठी गोष्ट बोलत आहे, पण तुमचा निर्णय हा न्यायाच्या बाजूने नाही. हे ऐकून सगळे दरबारी अचंबित झाले आणि विचार करू लागले की महाराज आता काय म्हणतील. रामदत्तची गोष्ट ऐकून महाराजांना राग आला. त्यांनी विचारलं, रामदत्त, तुला माझा निर्णय योग्य वाटत नाही का? तुला काही मोठा विद्वान आहे का? तू जो माझा निर्णय चुकीचा ठरवतोय, जर असं असेल तर सांग, माझ्या निर्णयात काय चूक आहे? जर हा निर्णय चुकीचा आहे तर योग्य निर्णय काय असू शकेल? रामदत्त म्हणाला, महाराज, मी माझ्या शिक्षणाच्या काळात अनेक राज्यात भ्रमण केलं आहे, त्यामुळे मी त्या सर्व राज्यांची न्यायव्यवस्था चांगली जाणतो. जो व्यापारी सध्या तुमच्याजवळ आला आहे त्याच्या घरात चोरी करणारा भास्कर आहे. ही गोष्ट मी त्याला सांगितली होती की त्याच्या घरात चोरीचं काम भास्करचं आहे. राजाने विचारलं, ही गोष्ट तुला कशी कळली? आमच्या न्याय व्यवस्थेत कोणती कमी आहे आणि माझ्या निर्णयात चुकीचं काय आहे? तुला काय चूक वाटली ते सांग. रामदत्तने सर्व काही स्पष्ट केलं की त्याने कसं लपून भास्कर आणि शिपायाची चर्चा ऐकली होती. त्यानंतर ब्राह्मण पुढे म्हणाला, महाराज, त्या रात्री जे 2 पती-पत्नी विषारी अन्न खाऊन मरण पावले त्यांचं कारण भास्करची आई नव्हती, हे तुम्हालाही माहिती होतं. पण तरीही तुम्ही तुमच्या न्यायव्यवस्थेनुसार त्यांना शिक्षा म्हणून 1000 सुवर्णमुद्रांचा दंड ठोठावला. 1 महिन्यात आता एक गरीब कुटुंब इतक्या मुद्रांची व्यवस्था कशी करू शकेल? ही तुम्हालाही माहिती होतं. तरीही तुम्ही असा निर्णय घेतला. जेव्हा भास्करला दुसरा कोणताही मार्ग सापडला नव्हता तेव्हा त्याने चोरी करण्याचा निर्णय घेतला. चोरी केल्यानंतर पकडल्या गेल्यावर शिपायाने त्याला लाच देऊन सोडून दिलं. यानंतर जेव्हा या व्यापाऱ्याच्या घरात सर्व संपत्ती चोरीला गेली तेव्हा ते तुमच्याकडे न्याय मागायला आला. आता तुम्ही भास्करला कारागृहात टाकून त्याच्या आईला व्यापाराचे धन परत देण्याचे आदेश दिले, परंतु ते धन राजकोषात जमा केले आहे. आता महाराज, तुम्ही सांगा, ती गरीब आई इतक्या सुवर्णमुद्रांची व्यवस्था कुठून करणार? ती देखील चोरी करूनच ते धन मिळवणार आणि मग ज्याचं धन चोरीला गेलंय तो देखील व्यापाऱ्याप्रमाणे तुमच्याकडे तक्रार करणार. जर असं चालू राहिलं तर या समस्येचं कुठेही समाधान निघणार नाही. रामदत्ताच्या विचारांनी महाराज विचारमग्न झाले. दरबारात शांत बसलेल्या दरबारातल्या मंत्र्यापैकी एक मंत्री महाराजाजवळ आला आणि म्हणाला, रामदत्त, तर मग सांग, आजवर झालेल्या सर्व गोष्टीमध्ये चूक कुणाची आहे? गुन्हेगार कोण आहे आणि कोणाला दंड दिला जावा? राजमहालात काम करणाऱ्याला आणि लाच घेणाऱ्या शिपायाला कोणता दंड दिलं जावं? या व्यापाऱ्याला न्याय कसा मिळणार? आता ही समस्या अधिक गुंतागुंतीची झाली आहे. अशी परिस्थिती कोणता निर्णय घेतला पाहिजे ते महाराजांना सांग. महाराजांनी रामदत्तकडे पाहून विचारलं, रामदत्त, आता तूच योग्य ते निर्णय सांग. व्यापाऱ्यालाही मोठ्या अपेक्षेने रामदत्तकडे पाहू लागला. रामदत्त म्हणाला, महाराज, तुम्ही आपल्या न्याय व्यवस्थेनुसार दंड दिला, पण तुम्ही ते पाहिलं नाही
की अपराधाची सुरुवात कुठून झाली होती. अपराधाची सुरुवात होण्याचं कारण काय होतं, अपराध करताना अपराध करण्याची मानसिक स्थिती काय होती. भास्कर आई आणि भास्कर या त्यांच्या पती पत्नींना अन्न देऊन त्यांची मदत करू इच्छित होते. त्यांची हत्या करण्याचा हा त्यांचा उद्देश नव्हता. त्यामुळे ही घटना फक्त अपघात आहे. दुसरीकडे आपल्या आईला वाचवण्यासाठी भास्करने जेव्हा दुसरा मार्ग दिसला नाही तेव्हा तो एक चोर बनला. चोरी करणे हा त्याचा व्यवसाय नाही. भास्करची सर्व सत्यता जाणून घेतल्यावर शिपायाने त्याला सोडून दिलं. चोरीला प्रोत्साहन देणं शिपायाची इच्छा नव्हती. रामदत्त पुढे म्हणाला, महाराज, तुमच्या शिपायाने जे धन रिश्वत म्हणून घेतलं होतं ते त्याने गरिबामध्ये दान केलं, ज्यामुळे त्यांच्याकडून झालेला अपराध थोडासा तरी कमी होऊ शकेल. त्याने स्वतःला स्वार्थासाठी लाच घेतली नव्हती. महाराज म्हणाले, तर तुझ्या म्हणण्यानुसार जे जे लोक या प्रकरणात सहभागी होते ते सर्व भले होते. मग या परिस्थितीत अपराधी कोण होता. रामदास उत्तर देत म्हणाला, महाराज, याचं कारण तुम्ही स्वतः आहात. तुम्ही दोन भल्या माणसांना अपराधी बनवलं आणि त्यांना मानसिक त्रास दिला. त्यामुळे खरं पाहता अपराध तुमच्याकडून झालाय. तुम्ही हा विचार केलाच नाही की एक गरीब आईचा मुलगा 1000 सुवर्णमुद्रा ते पण एका महिन्यात कसे जमा करणार. आणि जेव्हा भास्करने त्या सुवर्णमुद्रा राजकोषात जमा केला तेव्हा तुम्ही विचारलंच नाही की त्या इतक्या कमी वेळात त्याने कुठून आणल्या. जर त्यावेळी तुम्ही विचारलं असतं तर ही समस्या इतकी गंभीर झाली नसती. हे समजताच महाराज, ते शेतकऱ्यांना जे साप चावला, जर ते सापानेमुळे शेतकरी मेला तर सापाला शिक्षा होत नाही असं बोलला. त्याचप्रमाणे त्या अन्नात पाल पडली आणि त्यातून पतीपत्नीचा मृत्यू झाला. यात भास्कर आणि त्याच्या आईची काहीच दोष नव्हता. म्हणून भास्कर आणि त्याच्या आईला निर्दोष घोषित करून सोडलं पाहिजे आणि भास्करने जमा केलेले दंड व्यापाऱ्याला परत दिलं पाहिजे. तसंच मरण पावलेल्या पतीपत्नीच्या कुटुंबांना आर्थिक मदत दिली पाहिजे. रामदत्त तर्काने त्याच्या सुचवलेला उपाय दरबारात उपस्थित असलेल्या सर्वांना खूप पसंत आला. महाराजांनी ब्राह्मणाच्या शहाणपणाची प्रशंसा केली आणि म्हणाले, आजपर्यंत आम्हाला राज्याच्या न्याय व्यवस्थेत आधारावरच लोकांना शिक्षा दिली होती, पण रामदत्त, आज तू असा विचार केलाय तसा आपण याआधी कधीही विचार केला नव्हता. आजपासून आपण आपल्या न्याय व्यवस्थेत योग्य ते बदल करणार आहोत आणि प्रत्येक अपराधाच्या बाबतीत सखोल विचार करूनच निर्णय घेतला जाणार. आणि आजपासून तुला या दरबाराचा न्याय अधिकारी म्हणून नियुक्त करतो. यानंतर महाराजांनी व्यापाराला कोशातून धन दिले आणि निरोप दिला आणि भास्कर त्याच्या आईला निरापराध घोषित करून सोडलं. मरण पावलेल्या पतीपत्नीच्या कुटुंबाला महाराजांनी आर्थिक मदत पाठवली. महाराजांच्या लक्षात आलं की प्रत्येक अपराधाच्या साठी एक प्रकारची शिक्षा देणं योग्य नाही. या घटनेनंतर रामदत्त राजदरबारात न्याय अधिकारी म्हणून काम करू लागला आणि त्याचं आयुष्य सुखाने व्यतीत करू लागला. या कथेमुळे हेच कळलंय की न्याय हा कसा दिला जातो. प्रत्येक व्यक्ती एखादी चुकीची गोष्ट करते ते चांगल्या कामासाठीच करेल असं नाही, आणि प्रत्येक व्यक्ती एखादी चुकीची गोष्ट करेल ती चुकीच्याच कामासाठी करेल असं नाही. काही काही लोकांचे निर्णय हे वेगवेगळे राहतात. त्यामुळे प्रत्येकाचा विचार केला गेला पाहिजे. स्वामी म्हणतात, आयुष्यात असे बरेच लोकही मिळतात, त्यांच्या गोष्टी आपल्याला पटतात, तर बरेच असे मिळतात त्यांच्या गोष्टी आपल्याला पटत नाही. त्याचप्रमाणे काही लोक अशी असतात जे आपल्या आयुष्यात फार मोठा धडा शिकवून जातात. माझ्या प्रिय मुला, स्वामी म्हणतात, प्राचीन काळातील एक गोष्ट आहे. माणसाला त्याच्या कर्माचं फळ हे रहस्यमयी पद्धतीने मिळतं का? एका नगरात रामानंद नावाचा एक व्यक्ती राहत होता. पेशाने रामानंद एक शेतकरी होता आणि शेती ही त्याची संपत्ती होती आणि शेती हे तो रोज करत होता. त्या शेतीवरच तो आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करत होता. ज्या वर्षी शेत चांगलं पिकत असे ते वर्ष रामानंदासाठी आनंदाचे वर्ष होत असे, पण ज्या वर्षी पीक चांगलं येत नसे त्या वर्षी रामानंदला आणि त्याच्या कुटुंबाला खूप कठीण परिस्थितीचा सामना करावा लागत असे. असे दिवस निघून जात होते आणि रामानंद आपल्या शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी हर प्रकारचे प्रयत्न करत होता. पण रामानंदचा एक शेजारी होता. त्याच्याजवळ काही गायी होत्या आणि गायींची काही वासरू होती. त्याच्या शेजारी पेशाने एक गवळी होता. आपल्या गायीचे दूध विकून तो आपला उदरनिर्वाह करत होता. पण त्याला एक वाईट सवय होती. तो गायीचं दूध काढून घ्यायचा, पण जेव्हा गायींना खायला द्यायला पाहिजे असते तेव्हा चारा असतो तेव्हा तो गायीला मोकळं सोडून देत असे, कारण त्याला माहिती होतं गायी दुसऱ्याच्या शेतात जाऊन आपलं पोट भरून परत येतील. त्याचं हे काम फक्त गायीचं दूध काढण्याचं होतं. त्याच्या देखभालीची जबाबदारी त्याला घ्यायची नव्हती. त्यामुळे भरपूर लोक त्याला बोलत असे, कारण गाय जेव्हा त्यांच्या शेतात जात असे तेव्हा शेताचं खूप नुकसान करत असे. ते त्याच्या
तक्रार करत असतात. दूध तू काढतोस, मग चारा का नाही खायला घालत? का आमच्या शेताचं नुकसान करण्यासाठी त्यांना मोकळं सोडून देतोस? यावर ते म्हणत असे, मी गायला पूर्ण दिवस बांधून ठेवू शकत नाही. त्यांना मोकळं पण सोडायला हवं. गाय आपली माता आहे. जर तुमच्या शेतातलं नुकसान होतंय तर मग तुम्ही शेतीची राखणी करा. मी कुठे शेतात सोडण्यासाठी येत असतो. ते आपण्याप येत असतात. अशा प्रकारे तो आपलं बोलणं खरं करत असे. तो दुसऱ्यांकडे दुर्लक्ष करत होता. एके दिवशी संध्याकाळी जेव्हा रामानंद त्याच्या शेतात गेला तेव्हा त्याने पाहिलं रात्री गायीने त्याच्या शेतात पिकाचं खूप नुकसान केलं आहे. त्याने शेतामध्ये गायीचे पाण्याचे ठसे पण पाहिले. आता त्याला खात्री झाली की ही गाय त्याच्या शेजाऱ्याची होती. त्याने विचार केला की तो शेजारी शेताजवळ तक्रार करायला गेला, पण तेव्हा त्याला आठवलं शेजाऱ्याला बोलून काही फायदा नाही, कारण तो त्याचं बोलणं ऐकणार नाही. शेवटी रामानंदनने निश्चय केला, रात्री तो त्याच्या शेताची राखणी करेल. आपल्या शेतातल्या झोपडीहून राहून तो घरी येऊन आपल्या पत्नीला म्हणाला की आज रात्रीपासून मी शेतात झोपणार आहे. यावर त्याच्या पत्नीने पण कोणताच विरोध केला नाही, कारण तिला माहिती होतं शेताचं नुकसान झालं तर मग खाण्याचे वांदे होतील. त्याच रात्री रामानंद जेवून आपल्या काठीला घेऊन आपल्या शेताच्या दिशेने निघाला. आज त्याने निश्चय केला की आजपासून जोपर्यंत शेतातल्या पिकाची काढणी होत नाही तो शेतात पिकण्याची राखण करेल. पण ज्या मनाची द्विधा होती ते म्हणजे जर गायी माझ्या शेतात पीक खायला आली तर मी काठीने मारू शकत नाही, कारण लहानपणापासून त्यांच्यावरती जे संस्कार होते त्याची मान्यता होती की गाय गोमाता आहे आणि मातावर कोणी काठी कसं चालवू शकतो. मग त्याने विचार केला, मी गायीला काठीने मारण्याऐवजी तिला शेतातून तसाच बाहेर काढण्याचा प्रयत्न करेल. गाय तशी शेतातून बाहेर निघून जाईल. पण रात्री जेव्हा गाय त्याचं पीक खाण्यासाठी शेतात आली तेव्हा त्याने गायीला शेतातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. तो कोपऱ्यातून गायीला बाहेर काढत होता तर गाय दुसऱ्या कोपऱ्यात जात होती. गाय त्याच्या शेताच्या बाहेर जाण्याचं नाव घेत नव्हती. त्यामुळे रामानंद खूप वैतागला होता. त्याला एवढा राग आला होता की त्याने रागात स्वतःवर नियंत्रण राहिलं नव्हतं. शेवटी तीच वेळ आली की तो त्याचे संस्कार विसरला. आणि जेव्हा माणूस रागाने भरलेला असतो तेव्हा त्याचा विवेक, त्याची बुद्धी, त्याचे विचार संपून जात असते. असंच रामानंद बरोबर झालं. तो विसरला होता की त्याचे संस्कार काय आहेत आणि शेवटी त्याने काठी घेऊन त्या गायीला मारायला सुरुवात केली. त्यामुळे ती गाय शेतातून बाहेर पळून जाण्याचा प्रयत्न करू लागली आणि बाहेर पडण्याच्या प्रयत्नात ती गाय एका ठिकाणी पाण्यात तिथेच जमिनीवर पडली आणि दुर्दैवाने त्याच ठिकाणी गाय पडली होती जिथं जमिनीवरती एक मोठा दगड होता. दगडावरती पडल्यामुळे तिथेच गायीचा मृत्यू झाला. ही घटना झाल्यानंतर रामानंदाचा राग एकदम शांत झाला. त्याला जाणीव झाली की त्याच्याकडून किती मोठी चूक झाली आहे. तो विचार करू लागला, पण ते काहीही विचार करू शकत नव्हता. त्याला आता काय करायला हवं? त्याकडून पाप झालाय. त्याला असं काय करायला हवं होतं ज्याने गाय गेली असती, पण त्याने जे केलं असं त्याला करायला नको हवं होतं. याच विचारात तो पूर्ण रात्र झोपू शकला नाही. त्याच्या समोर ती गाय तडफडत होती. त्याने तिच्यावर उपचार करण्याचा प्रयत्न केला, पण रात्री ना त्याला कोणता वैद्य मिळाला होता आणि ना मदतीसाठी आजूबाजूला कोणी उपस्थित होतं, कारण त्याचं शेत गावापासून खूपच दूर होतं. रामानंद सगळी रात्र त्या गायीसोबत बसून काढली आणि गायीला आपल्या तडफडताने पाहत होता. त्याचं मन त्याला तिरस्कारत होतं. तो स्वतःलाच म्हणत होता की तू किती मोठा पाप केलाय, या प्रायश्चित तू कसं करणार? जशी सकाळ झाली तेव्हा गावातील काही लोक त्या दिशेने येऊ लागली आणि जेव्हा त्यांनी रामानंदला एका मृत गायीसमोर बसलेलं पाहिलं तेव्हा त्यांनी सगळ्या लोकांनी ही घटना समजायला वेळ लागला नाही आणि रामानंद त्याच्यासमोर स्वतःला माफी मागत म्हणाला होता की त्याच्याकडून हे खूप मोठं पाप झालं आहे. त्यानंतर गावात एक पंचायत भरली आहे आणि ज्या गवळ्याची ती गाय होती म्हणजेच रामानंदचा शेजारी, त्याने पंचायतकडे न्याय मागितला. पंचायतला निर्णय घेण्यासाठी जास्त त्रास झाला नाही, कारण रामानंद स्वतःला दोषी मानत होता. पंचायतने निर्णय दिला की जोपर्यंत रामानंद आपल्या पापाचं प्रायश्चित करणार नाही तोपर्यंत तो या गावात परत येणार नाही. यावर रामानंदने पंचायतला विचारलं की तो त्या पापाचं प्रायश्चित कशा प्रकारे करू शकतो. तेव्हा पंचायतने सांगितले, तू चारधामची यात्रा करून ये, त्यानंतर तुझं पाप धुतलं जाईल. पण अजूनही रामानंदच्या डोळ्यासमोर गायीचा चेहरा फिरत होता. त्याला वाटत होतं चारधाम गेल्यानंतर त्याचे हे पाप कसं धुतलं जाईल, त्या गायीचं आयुष्य परत येईल का? तरी पण पंचायतीचा निर्णय मान्य करून तो चारधाम यात्रेसाठी निघाला.
ही त्या काळातील गोष्ट आहे जेव्हा कोणतंही वाहतुकीचं साधन नव्हतं. तेव्हा माणसांना आपल्या पायी प्रवास करावा लागत होता, नाहीतर घोडागाडी किंवा उंटावरती बसून जावं लागत असे. रामानंदाची यात्रा ही खूप मोठी होणार होती. कदाचित त्याला परत येण्यासाठी कितीतरी वर्ष लागणार होते. तरीही रामानंद त्याचं हे पाप नष्ट करण्यासाठी तयार होता. तेव्हा त्याच्या मनात एक प्रश्न होता की या पापाचा दोषी जेवढा तो आहे त्यापेक्षा कितीतरी जास्त तो गवळी आहे, जो आपल्या गाईचं दूध काढून तसंच दुसऱ्याच्या शेतात चरण्यासाठी सोडून देत होता. पण हा फक्त त्याच्या मनातला प्रश्न होता. तो या प्रश्नाला कोणालाही विचारू शकत नव्हता. जेव्हा तो आपल्या घरातून चारधाम यात्रेसाठी निघत होता तेव्हा त्याच्या पत्नीने पण त्याच्याबरोबर येण्याचा आग्रह केला. तेव्हा रामानंद त्याच्या पत्नीला तिथे थांबवून आपल्या शेताची देखभाल आणि आपल्या मुलांची देखभाल करायला सांगितलं आणि तो एकटाच आपल्या पापांचं प्रायश्चित करण्यासाठी त्या गावातून निघाला. एका धामवरून दुसऱ्या धामवरून तिसऱ्या धाम, अशा प्रकारे चालत चालत रामदासला खूप वेळ झाला होता. कितीतरी वर्षे निघून गेले पण रामानंद अजून स्वतःला दोषी मानत होता. त्याच्या मनातून त्या गायीचा तो चेहरा जातच नव्हता. जेव्हा तो आपल्या तिसऱ्या धामाची यात्रेसाठी जात होता तेव्हा त्या यात्रेमध्ये एक जंगल येत होतं. जेव्हा रामानंद त्या जंगलाला पार करत होता तेव्हा त्याला त्या जंगलात एका म्हातारम्याची झोपडी दिसली. त्याला खूप आश्चर्य वाटलं की जिथे आजूबाजूला कोणताही दुसरा मनुष्य सुद्धा दिसत नव्हता. कितीतरी मैल माणसाची वस्ती तिथे नव्हती आणि या जंगलामध्ये एक महात्मा एकटा काय करत होता. रामानंदाची जिज्ञासा अजून जास्त वाढली. तो आपल्या जिज्ञासापोटी शांत करण्यासाठी त्या महात्माजवळ त्या झोपडीत पोहोचला. जेव्हा रामानंद त्या झोपडीत पोहोचला त्यावेळी ते महात्मा ध्यानमध्ये लीन होते. पण जेव्हा रामानंद त्या झोपडीत प्रवेश केला तेव्हा त्या महात्मांचा ध्यानमधून बाहेर आले. ध्यानमधून बाहेर आल्यानंतर रामानंदने त्यांना पहिला प्रश्न विचारला, महात्मा, या जंगलात तुम्ही एकटे कशा प्रकारे राहता? या ठिकाणी एकही मनुष्य नाही, ना कोणती वस्ती आहे. या ठिकाणी तुम्ही कशा प्रकारे वास करता? यावरती महात्माने खूप शांत स्वभावाने उत्तर दिलं, मनुष्याला जगण्यासाठी श्वास, जेवण हवं असतं. ते इथं सहज मिळतं. श्वास ही झाडं देतात आणि जेवण पण ही झाडच देतात. जगण्यासाठी अजून काय हवंय? यावर रामानंदने विचारलं, पण महात्मा, माणसाला कोणीतरी हवाय ज्याच्याशी तो बोलू शकेल, त्याच्याजवळ तो आपल्या भावना व्यक्त करू शकेल. तुमच्याजवळ तर इथे कोणी नाही. यावर महात्मांनी उत्तर दिलं, हे तुला वाटतंय की माझ्याजवळ कोणी नाही, कारण तुझे डोळे सीमित वस्तूच पाहतात, पण माझ्याजवळ तेही आहे जे तुझे डोळे पाहू शकत नाही आणि जो कणाकणात बसतो. महात्माचं बोलणं ऐकून रामानंदाला आभास झाला होता की तो एक साधारण महात्मा नाहीये, त्याचे विचार खूप खोल आहेत. हे तर खूप विद्वान आहे. माझ्या प्रश्नांची उत्तरं मला या महात्माजवळ भेटतील. त्यामुळे रामानंदांनी महात्माला त्या सगळी परिस्थिती सांगितली. सगळी हकीकत सांगितल्यानंतर रामानंदने महात्मांना म्हणाला, महात्मा, 2 धामची यात्रा तर मी केली आहे आणि तिसरीही करण्यासाठी मी जात आहे. माझं ओझं हलकं होईल का? मला माहिती आहे मी सरामध्ये यात्रा केली आहे. माझ्या मनाची परिस्थिती बदलणार नाही. कृपया करून तुम्ही माझं मार्गदर्शन करा. मी या पापाचं कष्ट कसं नष्ट करू? या पापातून मला तुम्ही मुक्ती कशी मिळवाल? हे ऐकून तो साधू महात्मा मोठ्या मोठ्याने हसू लागला. महात्मा हसताना पाहून रामानंद पुन्हा म्हणाला, महात्मा, यामध्ये एवढं हसण्यासारखं काय आहे? तुम्ही एवढं मोठ्याने का हसत आहात? यावर साधू महात्मा म्हणाला, तुला त्या पापाची मुक्ती हवे जे तू केलं नाही. अंधकारात भटकला आहेस तू. तू जे केलं ते पाप नव्हतं. तुला जे वाटतं की ते पाप आहे, वास्तविक पाहता ते पाप नाही. तू एक गोष्ट सांग, जर तू त्या गाईला तुझं सगळं शेत चरण्यासाठी सोडून दिलं असतं तर ते बरोबर असतं का? जरा विचार कर. या रामानंद म्हणाला, नाही महात्मा, ते तर अजिबात चांगलं झालं नसतं, कारण ते शेती करणं माझा पेशा आहे आणि त्या शेतीवरच माझं घर चालतं. जर त्या गायीने माझ्या शेतातलं पीक खाऊन टाकलं असतं तर मी माझ्या परिवाराचं पालनपोषण कसं केलं असतं? हे ऐकून महात्मा म्हणाले, तुला ही गोष्ट समजत नाही का? तुझं सगळ्यात मोठं कर्तव्य हे होतं की तुझ्या शेताची राखण करणं. ते तू सगळ्यासाठी केलेलं आहे आणि तेच तुझ्यासाठी सगळ्यात मोठं कर्म होतं. आणि आपल्या कर्माला पूर्ण करण्यासाठी मनुष्याला काहीही करावं लागतं, तर त्याला ते करायचंच हवं आणि तेच तू केलंय. उदाहरणार्थ महात्मा म्हणाले, ज्या प्रकारे श्रीकृष्णाने धर्माचं रक्षण करण्यासाठी कौरवांशी युद्ध करण्यासाठी अर्जुनाच्या गीतेचे उपदेश दिला आणि त्याला युद्ध करण्यासाठी प्रेरित केलं, कारण तेच त्यावेळी प्राथमिकता होती. आपल्याला हे पाहायला हवं की आपली प्राथमिकता काय आहे आणि त्या प्राथमिकतेच्या आधारावर
आपल्याला आपल्या कार्यांची आणि कर्मांची निवड करता आली असली पाहिजे. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय मुला, आज या संदेशाला तू दुर्लक्ष न करता पूर्ण ऐक. तुझ्या जीवनातील मोठी अडचण येत्या काही काळात पूर्णपणे संपून जाईल. होय, तुझा आमच्यावर विश्वास आहे ना? मग काळजी कशाला करतोय? बाळा, वेळ ही सर्वात मौल्यवान मालमत्ता आहे. त्यात गुंतवणूक करा, ज्यामध्ये आपल्याला सर्वोत्कृष्ट परतावा मिळत असतो. स्वामी म्हणतात, आयुष्यात अडचणी या खूप आहेत, पण त्यांचा सामना करायला शिकणे हे आपल्या हातात आहे. आयुष्याचे 5 नियम. नियम नंबर 1, स्वतःची दुसऱ्यासोबत तुलना करू नका. नियम नंबर 2, जास्त विचार करणे बंद करा. नियम नंबर 3, भूतकाळातील नको त्या गोष्टींचा विचार करणे टाळा. नियम नंबर 4, दुसऱ्याचे तुमच्याबद्दल काय मत आहे हे विचार करू नका. नियम नंबर 5, सतत आनंदी राहा. नियम नंबर 6, आयुष्यात आनंदच आनंद राहा. आनंद देत राहा, आनंद घेत राहा. सदैव तुम्ही आयुष्यात जेवढं होईल तेवढं आनंदी राहायला प्रयत्न करा. दगडातून मूर्ती बनण्यासाठी दगडाला टाकीचे घाव सोसावे लागतात. तसेच आपल्यातील मानवी मूर्ती बनण्यासाठी आपल्यालाही परिस्थितीचे घाव सोसावे लागतात. साधं सोपं जगावं, दिलखुश हसावं, न लाजता रडावं, राग आला तर चिडावं, पण झालं गेलं तिथल्या तिथेच सोडावं. आयुष्यात काहीही झालं तरी जास्त राग मानू नये. जो व्यक्ती स्वतः आणि इतरांचा जास्त राग मानतो असा व्यक्ती आयुष्यात बर्बादीच्या दिशेने जातो. होणाऱ्या वेदना मनाला टोचणाऱ्या झाल्या की माणूस दगड होतो आणि त्या दगडाला आयुष्यात कधी पाझर फुटत नाही. दिव्याची ज्योत बोलत नाही, तिचा प्रकाशच तिचा परिचय देतो. त्या प्रमाणात आपण स्वतःविषयी काही बोलू नका. उत्तम कर्म करत राहा, तेच आपला परिचय देतील. स्वामी म्हणतात, चला श्री स्वामी समर्थ नामाचे नामस्मरण करूया. श्री स्वामी समर्थ म्हणल्याने जीवनातील महत्त्वाचे जे गोष्टी आहेत त्या आपल्याप दूर जायला चालू होतील आणि आपल्याला जे पाहिजे, योग्य आपल्यासाठी काय आहे ते स्वामी स्वतः आपल्याला द्यायला येतील. होणाऱ्या वेदना या मनालाच असतात. ज्यांच्या अंगी सहनशक्ती असते ती व्यक्ती कधी हार मानत नाही, कारण ईश्वर त्यांच्या पाठीशी कायम असतो. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय मुला, तू काळजी करू नको. येत्या काही काळात तुझ्या आयुष्यातील सर्वात मोठं संकट हे दूर होणार आहे. तू श्री स्वामी समर्थ या नामावरती विश्वास ठेव. श्री स्वामी समर्थ म्हणतात, वेळ कितीही वाईट असू दे, संकट कितीही मोठं असू दे, अरे भोग आहे म्हणून भोगायचे असतात, पण आम्ही सोबत आहो, मग तुझी नुकसान तर नक्की होऊ देणार नाही. समोर चुकला तरी तू कधी चुकू नको. भौतिक गोष्टी जाळ्यात तू अडकू नको. उभा आहे मी सदैव तुझ्या पाठीशी. तू काळजी करू नकोस बाळा, आहे मी सदैव तुझ्या सोबतीला. तू भिवू नकोस. श्री स्वामी समर्थ नामाचा जय घोष कर. तुझ्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतील. निश्चिंत राहा, बाकी मी पाहीन. पुढे चालत जा, मागे मी राहीन. पुढे कुठेही जा, तिथे मी दर्शन देईल. एवढे नाही तर तुझ्यासाठी अशक्यही शक्य करीन. श्री स्वामी समर्थ नावाचा जय घोष करा. आयुष्यातील अनंत संकटे दूर होतील. नवीन वर्ष आपणास सुखाचे, समाधानाचे, ऐश्वर, आनंद, उत्तम आरोग्य देते. या नवीन वर्षात आपल्याला आपल्याबद्दल काय मत आहे हे महत्त्वाचं असतं. आयुष्यात बऱ्याच अडचणी असतात ज्या आपल्यासाठी फार महत्त्वाच्या असतात. अडचणीच्या या काळात स्वतःवरही विश्वास ठेवून काम करणे अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. स्वामी म्हणतात, आयुष्यात बऱ्याच वेळा अडचणी येतील, त्यांना घाबरू नका आणि सतत प्रयत्नशील राहा. सर्व संकटे आपोआप दूर होतील. श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आयुष्यातील प्रत्येक संकटात साथ देणारी एकच माऊली म्हणजे स्वामी माऊली. सुखाच्या हिरवळीवर चालताना दुखाचे काटे लपून लपून टोचतात. ते आपल्याला भानावर आणण्यासाठीच असतात. भोगे भोगावे लागतात, त्याचा भागाकार होत नाही, पण बेरीज होऊ शकते. कर्म चांगले असेल तर थोडीफार वजाबाकी होण्याची शक्यता सुद्धा असते. आपले विचार सगळ्यांना पटतील असं नाही, म्हणून ते मांडायचे सोडू नका. कारण काही विचार दुसऱ्यांना पटले नाही तर विचार करायला मात्र त्रास होतो. आयुष्य हे एक चक्र आहे. तुम्ही जे वागाल ते तुम्हाला परत मिळेल, म्हणून तुम्ही चांगले कर्म करत राहा. चांगल्या गोष्टी नक्की तुम्हाला परत मिळतील. जीवन खूप सुंदर आहे, फक्त वाटत येणारं कोण आणि वाट लावणारं कोण हे समजायला हवं.
श्री स्वामी समर्थ म्हणतात, आयुष्याच्या वाटेवरचा प्रवास कधी ठरवून होत नसतो. जशी वळण येतील तसं त्यात वळायचं असतं. आपल्या मनाचा सल्ला हा आपल्या जगातील सर्वात मोठा गुरु असतो. स्वामी चरणी धरावी कास, देह विकारावी प्रंचांती न व्हावे उदास. स्वामी म्हणतात, काळजी करू नको, मी आहे सदैव तुझ्या आसपास. आपली वाटणारी सगळी माणसं आपली नसतात. म्हणून डोकं टेकवण्याकरिता योग्य पाय निवडा आणि रडण्याकरिता योग्य खांदा निवडा. मनुष्य फक्त भ्रमात जीवन जगतो. हा माझा, तो माझा, जवळचे माझे. खरं तर फक्त वेळच तुमची आहे. जर ती चांगली असेल तर सर्व तुमचे, नाहीतर कोणी सुद्धा तुमचं नाही. त्याला समजतं त्याला सांगायचं, ज्याला नाही समजत त्याला टाळायचं. आयुष्य तर असंच जगायचं. वाईट प्रसंगात साथ सोडली पण एकटा तोच स्वामी समर्थ आपली साथ देणारा. स्वामी समर्थांना आपला बेस्ट फ्रेंड बनवा. माझे तर स्वामी नक्कीच बेस्ट फ्रेंड आहेत. ते सदैव माझ्या सोबतीला असतात. मला जे काही बोलायचंय ते मी दिलखुशपणे स्वामींना बोलतो. आता तुम्हीही स्वामींना तुमचा बेस्ट फ्रेंड बनवा. आयुष्यातील बऱ्याच अडचणी आपोआप टळायला लागतील. वेळ काढून बोलणं व वेळ घालवण्यासाठी बोलणं एवढा फरक समजला की आयुष्य कळतं. प्रेम करा पण प्रेमाचं ढोंग करू नका, कारण खोट्या प्रेमामुळे दुसऱ्याचं आयुष्य बर्बाद होतं. सुखापेक्षा दुःखामुळे मिळणारे ज्ञान सर्वोत्तम असते. श्री स्वामी समर्थ म्हणतात, परिस्थिती कशीही असू द्या, स्वामीवरचा विश्वास कधी कमी होऊ देऊ नका. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. विश्वास हा स्टिकर सारखा असतो, दुसऱ्या वेळेला पहिल्यासारखा बसत नाही. त्यामुळे एकदा चिटकला तर तो चिटकून राहू देण्यासाठी तुम्ही त्याला तसंच सांभाळ करा. डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाही, आणि भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाही. स्वामी म्हणतात, नियती जेव्हा तुमच्या हाताने हात पकडून जाते तेव्हा तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. आयुष्यात बऱ्याच अडचणी येतील, बऱ्याच समस्या येतील, पण ते तुम्हाला नक्की तोंड देण्यास मदत करतील. जगातील कुठलंच पुस्तक आईच्या शिकवणीचं बरोबरी करू शकत नाही. जगातील कुठलीच वस्तू आपल्या बाबांच्या मेहनतीची बराबरी करू शकत नाही. आपल्यासाठी जे काही आपले आईवडील करतात ते दुसरं कोणीही करू शकत नाही. माझेपणाचे झाड, मीपणाची फांदी, अभिमानाचा फूल, अहंकाराचं फळ, असा मनुष्य त्याचा जन्म निष्फळ. गुरूंनी दिले मनाचे खत, भक्तीचे गाणे, त्याचे जीवन झाले सुखी आनंदी. असलेल्या परिस्थितीत सुखाने जगायची सवय लागली की नसलेल्या गोष्टीत दुःख जाणवत नाही. स्वामी म्हणतात, जेव्हापासून मनुष्यांच्या सज्जनपणाचा माप आपल्या हिशोबाने लावायला सुरुवात केली आहे तेव्हापासून मी देवाचा एकच विनंती करतो की हे देवा, मी जसा आहे तसाच बरा आहे. मला चुकूनही यांच्या इतकं सज्जन कधीही बनवू नको. हे फक्त कामापुरते सज्जन होत असतात. एकाने देवाला विचारलं, कोणत्या प्रकारची माणसं तुमच्याजवळ असतात? देवाने उत्तर दिलं, ती माणसं जी बदलता घेण्याची क्षमता असून सुद्धा दुसऱ्याला माफ करतात. शोध इतक्या आयुष्यात काहीही नाही. स्वामी म्हणतात, जर आयुष्यात पुढे जायचंय तर प्रयत्न करत राहावं लागतं. तुम्ही प्रयत्न करीत राहा, आयुष्यात तुम्ही खूप पुढे जाल. जो व्यक्ती सदैव प्रयत्नशील असतो तो आयुष्यात खरा पुढे जात असतो. आयुष्यात पुढे जाण्याचा सोपा मार्ग म्हणजे प्रयत्न करणं होय. कोणी तुमच्याबद्दल वाईट विचार करत असेल तर तो त्याच्या कर्माचा भाग आहे, पण तुम्ही कुणाबद्दल वाईट विचार करून स्वतःचे कर्म आणि वेळ वाया घालवू नका. एकदा गंगेला विचारण्यात आले, तुझ्या पाण्यात आंघोळ केली की सर्व पाप धुतली जातात का? त्या सर्व पापाची तू काय करते? तेव्हा ती म्हणते, मी समुद्रात नेऊन टाकते. समुद्राला विचारले गेले, समुद्र तू काय करते? तर त्या पापांचं मी काय करतो ते म्हणून समुद्र म्हणतो मी ते ढगाला देऊन टाकतो. ढगाला विचारले तर तू काय करतो? मग ढग म्हणतात, मी पावसाचं पाण्यात रूपांतर करून पुन्हा त्यांच्याच घरावर नेऊन टाकतो. लक्षात ठेवा, कालचक्र असेच आहे. तुम्हाला जे करणार आहे तेच तुम्हाला परत मिळणार आहे. भगवंत जसा ठेवत असे तसे राहण्याचा प्रयत्न करा. समाधानी राहा. ठेवले अनंत तैसी राहावे चिंती असू द्या स्वामी समर्थ. स्वामी सदैव आपल्या पाठीशी आहे, या गोष्टीवर आपला विश्वास बसायला हवा. पहाटे उठावे आणि भगवंताची मूर्ती डोळ्यासमोर आणून प्रार्थना करावी आणि तुझे विस्मरण जिथे होते तिथे मला जागृत करीत जावे. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय मुला, तुला काळजी करण्याची गरज नाही. मी सदैव तुझ्या सोबतीला आहे. एकनिष्ठ राहा, सगळी कामे होतील. कारण स्वामींच्या दरबारात सुद्धा निष्ठेला आणि कष्टाला किंमत आहे. जो व्यक्ती स्वामीवरती विश्वास ठेवतो तो सतत पुढे जातो. माणूस गरिबीमुळे किंवा पैशामुळे नसलेल्या कधीच चिंतत नाही, तर माणूस तेव्हा खचून जातो जेव्हा लोक आपले असून सुद्धा परकेपणाची जाणीव करून देतात. आईवडिलांनी असही वेदना सहन केल्या तेव्हा आपण पृथ्वीवर आलू शकलो. ज्यांनी अमृत पाजले त्यांना विष पाजू नका. मुलापासून सेवेची इच्छा धरता त्या प्रमाणात सेवा करा. त्यांच्या स्नेहंद्राच्या डोळ्यात अश्रू येतील असे वागू नका.
पैसे खर्च करू वाटणार नाही असे आईवडील नाही. आईवडिलांच्या पायाखाली स्वर्ग आहे, त्यांची पूजा चरणी ठेवा, त्यांना कधी विसरू नका. जो व्यक्ती आपल्या आईबापांना विसरतो तो सर्वात मूर्ख मनुष्य असतो. स्वामी म्हणतात, कोणतेही कारण असे रागवू नका, चिडवू नका, मोठ्याने बोलू नका. मन शांत ठेवा, विचार करा, नंतर अंमलबजावणी करा. त्रास फक्त तुम्हालाच, सुख फक्त तुम्हालाच, मन शांती सुद्धा तुम्हालाच. विचार ही एक विलक्षण शक्ती असून तुमचे मन भले करण्याचे प्रचंड सामर्थ्य ठेवते. ते तुमच्यात विचार करत आहे. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवून नेहमी प्रयत्नशील राहा. नाम तेथे तीर्थक्षेत्रापेक्षा श्रेष्ठ आहे. अंतरंगामध्ये बदल होण्यासाठी यात्रा करायची असते, पण त्याला श्रम, पैसा, प्रकृती वगैरे गोष्टी अनुकूल असाव्या लागतात. नाम हे घरल्याशिवाय अंतरंग शुद्ध होत नाही. स्वामी समर्थांचे नामस्मरण जो करतो, जो श्री स्वामी समर्थ नामाचा जप करतो, तो आयुष्यात सदैव पुढे जातो. जगात सर्वात पहिला कॉडफुजन हा देवाने तयार केला होता. त्याला नाव दिले होते प्रार्थना. देवाने प्रार्थना असं नाव देऊन काही वाक्य दिली होती. त्याला आज आपण वाचतो ना ऐकत आहो. स्वामी म्हणतात, मी प्रत्येक कणाकणात आहे, मी सदैव तुमच्या सोबत आहे. प्रत्येकाच्या वयाप्रमाणे आदर केलाच पाहिजे, त्याला त्याचा मान दिलाच पाहिजे. बोलताना शब्द जपून वापर केलाच पाहिजे. शब्द हे दुवा आहे, शब्द हे दवा आहे, शब्द हे माणुसकीचे ठेवा आहे. माणूस सुंदर दिसण्यासाठी सुंदर असणं नसतं, तर ते महत्वाचं असतं ते सुंदर बोलणं. त्यामुळे निरागस राहा, लोकांशी प्रेमाने वागा. ज्यांच्या मनी श्री सद्गुरूचे विचार असतात ते कधी लाचार नसतात. ज्याच्या अंगी श्री सद्गुरूची भक्ती असते त्याला कधी कशाची भीती नसते. स्वामी म्हणतात, शांतपणे स्वामी समोर बसा, आपली समस्या त्यांना सांगा. स्वामी ऐकतात आणि एका क्षणी समस्या दूर करतात. एक अनुभव असतो. स्वामी म्हणतात, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. ज्यावेळी तू जाशील अशा काळोखात, ज्या ठिकाणी तुझी सावली ही सोडेल तुझी साथ, घाबरू नको, मी देईल तुझी हात. स्वामी म्हणतात, मी सदैव तुझ्या सोबत असेल. माझ्या प्रिय मुला, काळजी करू नको, या संदेशाला दुर्लक्ष करू नको. अमृताचे बोल आहे ते तुझ्यासाठी, यांना तू टाळण्याचा प्रयत्न करू नको. हे सद्गुरू नाथा, प्रेमाने भरलेले डोळे दे, श्रद्धेने झुकलेली मस्तक दे, मदत करणारा हात दे, सन्मानावर चालणारा पाय दे, नामस्मरण करणारा मन दे आणि अंतिम श्वास तुझ्या चरणी विसावू दे. स्वामी सांगत असतात, आयुष्यात कोणाला आपलं बनवायचं असेल तर मनाने बनवा. फक्त मुखाने बनवून कोणाला राग व्यक्त करायचा असेल तर मुखाने करा, मनाने नाही. लक्षात ठेवा, ज्या दुसऱ्यांच्या गाठा नसतात त्या आपल्या असतात. प्रेमळ व्यक्ती कधीच एकमेकांची साथ सोडत नाही. जीवन दिले तू, सांभाळणारही तू, आशाही विश्वासी तू, दुःख निवारणाराही तू. निश्चिंत राहा, मी पाठीशी आहे. खरा होईल जागा श्रद्धेसहित, कसा होईल त्याविन स्वामी भक्त. कितीही दिली बोल त्यांनी हात, नको डगमगाऊ माझ्या प्रिय बाळा, स्वामी देतील साथ. दिव्याची ज्योत बोलत नाही, तिचा प्रकाश तिचा परिचय देतो. त्याप्रमाणे आपण कधी बोलत नाहीत. आपला जे कर्म आणि आपले जे सर्व काही आहे ते आपले कर्मच आपला परिचय देतात. आपल्या श्वासापेक्षा आपल्या जवळ कोण असते याला जास्त महत्वाचं असतं. स्वामी म्हणतात, तुझ्याजवळ कोण आहे यापेक्षा जास्त तू कोणाकोणाजवळ आहे या गोष्टीला महत्व दे. सोनं ठेवायला लॉकर सहज मिळून जातं, पैसे ठेवायला बँक सहज मिळून जाते, पण मनातील गोष्ट सांगायला योग्य माणसे मिळणं हे खूप भाग्य लागतं. स्वामी म्हणतात, 4 पैसे कमी कमवा, पण माणसं आणि माणुसकी भरपूर कमवा. कारण आयुष्याच्या शेवटी माणूस माणसाला खांदा लावतो. आयुष्याच्या शेवटी 4 माणसंच तुम्हाला नेणार आहे. हे पैसा, हे संपत्ती तुमच्या काहीही कामी नाही. होणाऱ्या वेदना मनाला टोचणाऱ्या झाल्या की माणूस दगड होतो आणि त्या दगडाला आयुष्य कधीही संपून जाते. स्वामी माझा जन्म माझा, स्वामी माझा हात आहे, ना मृत्यू हातात आहे पण मधला आयुष्याचा खेळ. स्वामी सदैव तुमच्या सोबत आहेत. खूप विचार करून एक दिवस नशिबाला विचारलं की तू सगळ्यांना एवढं दुःख का देतोस. नशिबानेही हसून उत्तर दिलं, मी तर सगळ्यांना सुखच देतो, पण तुम्ही सगळेजण एकमेकांचं सुख पाहून ओढून घेता, त्यात माझा काय दोष. मनात एक पोटात एक ओठावर एक अशा लोकांपासून लांब राहा, कारण त्यांना आपला फायदा घेण्याची सवय असते. माणूस नेहमी म्हणत असतो, मी अमुक प्रॉपर्टीचा मालक आहे, मी अमुक गाडीचा मालक आहे, मी अमुक गोष्टी केलेल्या आहे, हे सर्व माझे आहे. तेव्हा देव हसत असतो, अरे वेड्या, हे सर्व 7-12 तर माझ्या मालकीचा असेल, हे तुला पटत असेल, पण तुला 70 ते 80 वर्षाचा कराराने पाठविला आहे मी. ज्या वेळेस हा करार संपेल त्यावेळेस मी तुला शर्ट बटन लावायला सुद्धा वेळ देणार नाही. तुला सरळ मी माझ्यापर्यंत पोहोचवेल. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, देवावरती विश्वास ठेव. देवाने तुला काही काळासाठीच या जगात पाठवलेला आहे आणि लवकर देव तुला वरती बोलवणार आहे.
त्यामुळे जास्त गोष्टी तू करू नको. जास्त गर्वाने वागू नका. स्वतःच्या शोधात निघाल्यानंतर कळते स्वतःसारखा सोबती कोणी नाही. कधीकधी ज्या गोष्टी आपल्याला सर्वात जास्त त्रास देतात त्या आपल्याला जीवनाचे सर्वात मोठे धडे शिकवतात. स्वामी म्हणतात, काळजी करू नको. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षण हा मोलाचा आहे. त्यांना वाया घालवू नको. हा वयाचा नाही तर विचार करावा लागेल. वय वाढते म्हणून विचार चांगले असतील याची खात्री देता येत नाही आणि कमी वय आहे म्हणून विचार वाईट असतील याला ठामपणे म्हणता सुद्धा येत नाही. काही व्यक्ती त्यांच्या दिसण्यावरून खूप पागल वाटतात पण त्यांचे विचार खरंच खूप पुढचे असतात. तुमच्या चरणी मस्तक ठेविले मिळाली सुखाची सावली. स्वामी महाराज तुम्हीच आमची गुरुमाऊली. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.